दुसरा जन्म हिमालय पर्वताच्या घरी सतीला पार्वती म्हणून मिळालेला आहे. आणि पहा, सती पार्वतीला तुलसीदासांनी वर्णन करताना सांगितलं, पार्वतीला श्रद्धेची उपमा दिलेली आहे. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिनो. श्रद्धेचं प्रतीक म्हणजे पार्वती आहे आणि विश्वास हा शंकर आहे. आता विश्वासाचीच उपमा शंकराला का आणि पार्वतीला श्रद्धेची का, हे पुन्हा एखाद दिवशी सांगेल. श्रद्धा जी असते माणसाची, चला विषय निघाला सांगूनच टाकतो. माणसाच्या मनामध्ये विश्वास असला पाहिजे का श्रद्धा असली पाहिजे? श्रद्धा आणि विश्वास ऐकायला जरी वाटायला जरी सारखे वाटणारे शब्द असले तरी वेगवेगळे बरं का. श्रद्धा आणि विश्वास. शंकर हे विश्वास आहे तर पार्वती ही श्रद्धा आहे. श्रद्धा ही ठिकाणानुसार, काळानुसार, व्यक्तीनुसार, वेळेनुसार कमी अधिक होत जाते, बदलत जाते. तुलसीदासांनी गोड वर्णन केलेलं आहे रामचरितमानसामध्ये. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिनो. श्रद्धा का म्हटलं पार्वतीला आणि सतीला, तर वेळेनुसार आणि काळानुसार श्रद्धा कमी अधिक होत जाते. जेव्हा राम प्रभूला वनात हिंडताना पाहिलं, माझी सीता कुठे, माझी सीता कुठे, रामावरची श्रद्धा कमी झाली. कोणाची? सतीची. पण मालक जेव्हा भजन करायला लागतात, श्रीराम जय राम जय जय राम शंकरजी, तेव्हा वाटते खरंच राम म्हणजे ब्रह्म आहे काही. म्हणजे श्रद्धा ही कमी अधिक होत जाते. पण शंकरजी विश्वास आहे, विश्वास माणसाचा कधीच तुटत नाही. म्हणून शंकराला उपमा विश्वासाची. लागतात आणि तो पाडाला यायची वेळ येते तेव्हा पोपटाला बोलवावं लागत नाही, या आमच्या इथले पाडाला आलेत आंबे असं म्हणावं लागते का? नाही, आपोआप त्या ठिकाणी जसे पोपट येतात तसेच जिथं जिथं श्रद्धा असते तिथं तिथं संत आपोआप येतात. जेव्हा पार्वतीने हिमालय पर्वताच्या घरी जन्म घेतला पार्वती म्हणून, त्यावेळेला एक संत न बोलवता हिमालय पर्वताच्या घरी आणि त्या मैना राणीच्या घरी न बोलवता आले. भजन करत करत ते संत आले. नारायण श्रीमन नारायण भज मने, नारायण नारायण नारायण. नारायण नारायण भजन म्हटलं की तुमच्या लक्षात आलं असेल कोणते संत आले? नारद महर्षी. नारद महर्षी, हो, नारद महर्षी आले. आणि नारद समाचार सब पाये, कौतुक ही गिरी गेह सिधाये. म्हणजे गिरी म्हणजे पर्वताच्या घरी नारद महर्षी आलेले. शैलराज बड आदर कीन्हा, पद पखारी बर आसनुदीना. त्या हिमालय पर्वतानं नारदाची पाद्यपूजा केली आणि बसायला आसन दिलं. नारी सहित मुनी पदसिरु नावा, चरण सलील सबु भवनु सिंचावा. नारदजीचे पाय धुतले आणि एकट्यानं नाही धुतले, नारी सहित पत्नी हिमालय पर्वताची. मला वाटतं आता बोलत बोलत सांगितलं नाव. काय सांगितलं? मैना राणी किंवा मैनावती असं हिमालय पर्वताच्या पत्नीचं नाव, म्हणजे पार्वतीच्या आईचं नाव. दोघांनीही पती पत्नींनी संताची, नारद महर्षीची पाद्यपूजा केली, पाय धुतले आणि ते पाय धुतलेलं पाणी सगळ्या घरामध्ये शिंपडलं. सगळ्या घरामध्ये शिंपडलं. आणि निज सौभाग्य बहुत गिरी बरणा, सुता बोली मेली मुनी चरणा. सगळ्या घरांनी ते तीर्थ सगळ्या घरामध्ये शिंपडलं. आणि मग नारदजीला विचारलं, नारदजी आज बऱ्याच वर्षानंतर, बऱ्याच दिवसानंतर आणि न बोलवता, काही पूर्व सूचना न देता आमच्या घरी आगमन झालं. तेव्हा नारदांनी सर्व वृत्तांत सांगायला सुरुवात केली. कहा मुनी बिहसी गूढ मृदू वाणी, अतिशय गूढ रहस्य आणि मृदू वाणी.
अतिशय मंजूळ आवाजामध्ये सांगितलं, सुता तुम्हारी सकल गुण खाणी. म्हणजे तुमची मुलगी जी आहे ती सर्व गुण संपन्न, सर्व गुणांची ती खाण आहे. पूर्वजन्मीचा वृत्तांत सांगितला. पूर्वी ही दक्ष प्रजापतीची जी मुलगी सती, तिने यज्ञकुंडामध्ये उडी घेतली आणि शेवटच्या क्षणाला जी विनवणी केली होती भगवान शंकराची, जन्मजन्मी मला शंकरजी पती मिळावेत म्हणून तुमच्या घरी दुसरा जन्म पार्वती म्हणून तिने घेतलाय. हिमालय पर्वतानं शंका विचारली, असं शक्य आहे? म्हणले शक्य आहे. हो, काहीही शक्य आहे. देवाचं नामस्मरण केल्यावर काहीही शक्य होतं, काहीही. हो, साधू संतांनी म्हणून सांगितलं, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, 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 तुझी झाले अंगे हरी रूप, तुझी झाले अंगे हरी रूप, हरी मुखी दाता हर परी चिंता, हरी मुखी दाता हर परी चिंता, हरी मुखी दाता हर परी चिंता, हरी मुखी दाता हर परी चिंता. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याच न्यायानं तुझ्या घरी ही दुसरी तिसरी कोणी नसून दक्ष प्रजापतीची जी यज्ञकुंडामध्ये आत्मदाह केलेली मुलगी सती आहे, तीच मुलगी तुझ्या घरी पार्वती म्हणून जन्माला आलेली आहे. सब लंचन संपन्न कुमारी, होय ही संतत पियरी प्यारी, सदा अचल एही कर अहिवाता, एही तेजसु पैही पितु माता. धन्य आहेस राजा तू आणि मैनावती, तुझ्या घरी ही अतिशय गुणांची खाण अशी जन्माला आलेली आहे. होय ही पूज्य सकल जग माही, ही पुढे चालून मोठी झाल्याच्या नंतर कशी होईल? होय ही पूज्य सकल जग माही, सगळ्या जगाला ही पूजनीय अशी होईल. येही सेवत कछु दुर्लभ नाही, आणि हिची पूजा केल्याच्या नंतर, हिची प्रार्थना केल्याच्या नंतर त्या भक्ताला काही दुर्लभ असं काहीच राहणार नाही, सगळं मनोवांछित फळ मिळेल. येही कर नाम सुमिरी संसारा, त्रिय चढित ही पतिव्रत अशी धारा. सर्व पतिव्रतालाही पूजनीय अशी ही तुझी पार्वती होईल. सर्व काही वृत्तांत सांगायला सुरुवात केली नारदजीनं, आणि नारदजीनं सर्व पूर्वजन्मीचा वृत्तांत आणि पुढचा वृत्तांत सांगितला. तेव्हा हळूच मैना राणीनं विचारलं, हो अजून पार्वती लहान आहे. पार्वती जरी लहान असली तरी आईचं हृदय असं असतं महाराज, आईचं हृदय नेमकीच पार्वती अजून पाळण्यामध्ये. पण लगेच मैना राणीनं, हिमालयाच्या पत्नीनं प्रश्न केला, महाराज निदान हिच्या लग्नाविषयी तरी सांगा. लग्नाविषयी मुलगी अजून पाळण्यातच आहे, पण आईचं हृदय असं असतं. लगेच मैना राणीनं प्रश्न केला नारदजींना, हिच्या लग्नाविषयी सांगा. तेव्हा लग्नाविषयी प्रश्न केल्याच्या नंतर नारदजीनं सांगायला सुरुवात केली, जो की जटिल अकाम मन नगन अमंगल बेश, हिचं ज्याच्याशी लग्न होईल तो कसा असेल? सैल सुलक्षण सुता तुम्हारी, सुनहुले अब अवगुण दुईचारी. राजा हे हिमालया, हे मैना राणी ऐक, तुझी मुलगी जरी गुणांची खान असली तरी हिचे काही अवगुण देखील आहेत. अवगुण लग्नाविषयी विचारलं ना म्हणून सांगतोय, सैल सुलक्षण सुता तुम्हारी, सुनहुले अब अवगुण दुईचारी. दोन चार अवगुण आहेत म्हणले, ते सुद्धा ऐकून घे. अगुण अमान मातु पितु हीना, अगुण अमान मातु पितु हीना, उदासीन सब संशय छीना. हिला नवरा असा मिळेल, कसा मिळेल? अगुण गुणरहित, ज्याला गुण नाही असा अगुण. अमान, ज्याला मान अपमान देखील काही नाही. मातु पितु हिना, मायबाप नसलेला. उदासीन, उदासीन म्हणजे कोणतीही आसक्ती नसलेला. कोणतं काही कमवावं, धन संपत्ती कमवावं, राज्य वैभव ऐश्वर्य असं ऐकलं आणि
जो चेहरा प्रफुल्लित झालेला होता हिमालयाचा आणि मैना राणीचा, तो चेहरा पडला, दुःखी झाला. तरीही पुन्हा पुढे नारदजीनं सांगितलं, जोगी जटिल अकाम मन नगन अमंगल बेश. तो नवरा कसा असेल? जोगी असेल, जटिल अकाम, कामाविषयी आसक्ती नसलेला, मन नगन नगन नग्न वेशामध्ये राहणारा, हो दिगंबर वेशामध्ये, अमंगल वेश, अमंगल वेश. आता तुम्हालाही कळाले महादेवजीचा वेश कसा आहे. बस सांगितलं, असं स्वामी यही काही मिलही परी हस्त असी रेख. हिच्या हातावरच्या रेषा तर राजा असंच सांगतायत. तदपि एक मै कहू उपाई. आता असं जरी असलं तरी मी तुला एक उपाय सांगतोय. हे जे मी सगळे लक्षण सांगितले, होय करे जो देऊ सहाय. जर मी जे सांगितले असे लक्षण, जर असाच हिला पती मिळणार असेल तर मी जो उपाय सांगतोय तो ऐक. मी जे सगळे गुण वर्णन सांगितलं, हिला असा नवरा मिळेल ज्याचा अमंगल वेश आहे, जो दिगंबर वेशामध्ये राहतो, म्हणजे कपडे सुद्धा घालत नाही. अमंगल वेश, स्मशानात राहतो, अंगाला राख लावतो, ज्याचं पांढरीवर घर नाही, काळीवर शेत नाही, ज्याला आई नाही, बापही नाही, जो कधी जन्मलाय माहित नाही, कधी मरणार आहे तेही माहित नाही, असा नवरा मिळणार आहे. असं म्हणल्याच्या नंतर नारदजीनं तो हात पार्वतीचा बाजूला ठेवला आणि मग हिमालयाला सांगितलं, हिच्या हातावरच्या रेषा तर असंच सांगतायत, मग एक उपाय करू. हे सगळे जे मी गुण सांगितले, हे सगळे गुण जे आहेत ते भगवान शंकराशी साधर्म्य साधतात, म्हणजे भगवान शंकरामध्ये देखील हेच गुण आहेत. मग असं कर, या तुझ्या पार्वतीला, मुलीला भगवान शंकराच्या उपासनेमध्ये लाव, कारण तो त्रैलोक्याचा धनी आहे. आणि त्या शंकराची उपासना केल्याच्या नंतर असं होईल, कदाचित तोच पती मिळेल, असं सांगितलं. आणि नारदजी तिथून निघून गेले. नारदजी पहा, जिथं जिथं साधू संत आलेले, कधी न बोलवता, तिथं समजून घ्यायचं त्यांच्या येण्यामध्ये काहीतरी पुढची खूण असते, पुढची जनकल्याणाची खूण असते. हो, जनकल्याची. एरवी नारदजीची प्रतिमा आपल्या मनामध्ये लोकांनी अशी करून ठेवली, काय आपण नारद, जे गावामध्ये नारायण नाव असलं, नारद नाव असलं की त्याला काय कळ लाव्या नारद म्हणायची. पण नारदानं कळा लावल्या म्हणजे काय भांडणत लावले का? हो नाही, नारदाच्या प्रत्येक कार्यामध्ये जनकल्याणाची भावना आहे. एरवी नारदाची प्रतिमा आपल्या मनामध्ये अशी धुमिल करून टाकली लोकांनी की भांडण लावायचं काम म्हणलं की मग नारदानं करायचं. नाही, नारदानं कळा लावल्या पण जनकल्याणाच्या लावल्या. त्याचं नावच नारद, म्हणजे कोणतंही कार्य ठरवलं ते रद्द होणार नाही. नारद त्याला म्हणायचं, नारद ठरवलेलं कार्य. बस कार्य ठरवलं आणि नारदजी तिथून ब्रह्मलोकामध्ये निघून गेलेले आहेत. आणि मग मैना राणीचं आणि हिमालय पर्वताचं हितगुज सुरू झालं. हितगुज, पती पत्नी बोलतायत, काय करायचं. आपल्या मुलीचं तर भविष्य असं असं सांगितलं नारदानं, आणि नारदानं सांगितलं याचा अर्थ निश्चितच खोटं नाही, 100% खरं होणार. पार्वती हळूहळू मोठी व्हायला लागली आणि आई वडिलांच्या आदेशानं शंकराची उपासना करायला लागली. पार्वती जशी जशी मोठी व्हायला लागली, शंकराच्या उपासनेमध्ये रमू लागली. आणि रममान झाल्याच्या नंतर त्यानं एक दिवस आपल्या वडिलांना हिमालय पर्वताला, मैना राणीला, आईला सांगितलं, मी वनामध्ये जाते आणि शंकरजीची तपस्या, आराधना, उपासना करणार आहे. वनामध्ये पार्वती निघून गेली. 3000 वर्ष तप केलं. 3000 वर्ष. किती? तुम्ही म्हणाल महाराज लई लांब लांब फेकायले तुम्ही. 3000 वर्ष असं सांगायले जसं काय 3 महिने तप केलं. आपलं आयुष्यच आपलं 50-60 वर येऊन ठेपले. त्याच्यामुळे आपला 3000 हे म्हणजे खूप काहीतरी पुढ्या सोडायला, असं तुमच्याकडे असंच म्हणतात ना, पुढ्या सोडायला असं वाटेल. त्या काळी, त्या वेळेला मी सांगितलं, सकाळी सांगितलं वाटते, एका युगाची जी युगामध्ये माणसाचं जे आयुष्यमान होतं, ते आयुष्यमान त्यावेळेला तसंच होतं. आता कलियुगामध्ये माणसाचं आयुष्यमान साधू संतांनी सांगितलं 100 वर्ष, म्हणजे 100 वर्ष, बरोबर. तेही 100 वर्षातही आपण जाईल 100 म्हणून काही नक्की नाही. पण पूर्वीच्या काळी, अगोदरच्या युगामध्ये माणसाचं, सत्ययुगामध्ये आयुष्य होतं 1,00,000 वर्ष. सत्ययुगामध्ये. द्वापारामध्ये 1000 वर्ष. द्वापार युगामध्ये 1000. त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष. आणि कलियुगामध्ये 100. छातीवर हात ठेवून कोणीच म्हणणार नाही मी जगणार म्हणून 100 धरून चला ऍव्हरेज. त्याच्यातही अर्ध झोपेत, अर्ध बालपण, अर्ध म्हातारपण.
मग जेव्हा हजार 10,000 वर्ष आयुष्य होतं, त्याच्यात 3,000 वर्ष जर तपस्येमध्ये गेलं तर काय बिघडलं? गेला असेल 150 कमी जास्त, तुमचं आमचं काय जाते? 3,000 वर्ष तपस्येमध्ये गेले. त्यामध्ये तपस्या कशी केली पार्वतीनं ते सांगितलेलं आहे शास्त्रकारांनी. तुलसीदासजींनी गोड वर्णन केलेलं आहे. तप आधार सब सृष्टि भवानी करही जाई तप असुजिये जानी सुनत बचन बिसमित महतारी सपन सुनायो गेरीही हकारी. हो, पार्वती जेव्हा जंगलामध्ये वनामध्ये गेलेली आहे त्यावेळेला तिनं 1,000 वर्ष तप केलं अन्न पाणी घेऊन, पण पुढचं 1,000 वर्ष तप केलं उपवाशी राहून, उपास धरायचा, फक्त फळं खायचे असं तप केलं. आणि नंतर मग 1,000 वर्ष तप केलं. बेलाचे पानं खाली वाळलेले बिल्व पत्र पडायचे, ते वाळलेले पाला खायचा, बेलाचा वाळलेला पाला 1,000 वर्ष. आणि मग 1,000 वर्षानंतरही ते पानं बेलाचे खायचे सोडून दिले. 3,000 वर्ष तप झालं. 3,000 वर्ष जेव्हा तिनं पालाही खायचा सोडून दिला तेव्हा पार्वतीचं नाव पडलं अपर्णा. पार्वतीला दुसरं एक नाव आहे अपर्णा, जी पानही खात नाही म्हणून तिला अपर्णा असं म्हणतात. असं मिळून 3,000 वर्ष आपलं तप केलं. आणि 3,000 वर्षानंतर तेव्हा आकाशवाणी झाली. ब्रह्मदेवानं आकाशवाणीनं सांगितलं, पार्वती घोर तपश्चर्या केलीस तू, तुझ्या एवढी तपश्चर्या आजपर्यंत जगतामध्ये कोणी केलेली नाही आणि तुला मनोइच्छित फळ मिळेल. पार्वतीनं सांगितलं, कधी मिळेल? ज्या दिवशी तुझ्याकडं सप्तर्षी येतील, ज्या दिवशी तुझ्याकडं तुला भेटण्यासाठी सप्तर्षी येतील त्या दिवशी हा तुझा संकल्प पूर्ण झाला असा समज आणि आता वडिलांसोबत तो घरी जा असं सांगितल्याच्या नंतर पार्वती तपस्या सोडली. पार्वतीनं 3,000 वर्ष पूर्ण झाले आणि आपल्या वडिलांसोबत हिमालयासोबत पार्वती घरी आली. पार्वती घरी आल्याच्या नंतर आता आपण इकडे हिमालय पर्वतावर काय झालं पाहिलं, पण जेव्हापासून बायको गेली होती तेव्हापासून शंकरजी कोण्या अवस्थेत आपण पाहिलं काय? जोपर्यंत बायको मी सांगितलं मजा असते माणसाची, पण बायको गेली ना मग खरी अवस्था, खरी अवकळा माणसाच्या जीवनाला येते. शंकरजीची तीच अवस्था. हो, 84,000 वर्ष निघून गेलेले आणि शंकरजी साधनेमध्ये लीन आहेत. साधनेमध्ये ध्यान लावलंय आणि आपल्या इष्ट देवतेचं, नारायण भगवंताचं, राम प्रभूचं चिंतन करतायत शंकरजी. पण शंकरजी जेव्हा आपल्या साधनेमध्ये, आपल्या ध्यानामध्ये मग्न आहेत तेव्हा एक घटना झाली. तारकासुर नावाचा राक्षस मातला. त्यानं देवांना त्रास दिला, एवढा त्रास दिला, इंद्राला युद्धामध्ये हरवण्याची वेळ आली. स्वर्गावर स्वारी केली. राक्षस जेव्हा जेव्हा मातले तेव्हा त्याचा एकच ध्येय राहायचं प्रत्येक वेळेला, काय? स्वर्गाची गादी मिळवायची, स्वर्गाची गादी. बस स्वर्गासाठी धडपड सुरू झाली. आणि मग देवी देवता, आणि देवी देवताचं बी तसंच आहे बरं का. जेव्हा जेव्हा देवाला इंद्राला वाटलं, इंद्राला आपल्या गादीला धोका आहे, तेव्हा तेव्हा त्याला नारायण भगवंताची शंकराची आठवण झाली. एरी कधी भेटायला इंद्र आला महादेवाकडं विष्णूकडं असं झालंय का? कधीच नाही. त्याच्या गादीला जेव्हा धोका निर्माण होते तेव्हाच येते इंद्र. एरवी तिथे स्वर्गामध्ये काय कमी आहे? बस प्यायला अमृत, पंचपक्वानाचं भोजन, पारिजात, कामधेनू, ऐरावत, ते अप्सरा, काही कमीच नाही ना. मग माणसाला जेव्हा सुख असतं याच्यातून शिकायचंय काय? जेव्हा सगळं सुख आहे उपभोगण्यासाठी तेव्हा देवाची आठवण येत नाही. इंद्राला आली नाही तर तुम्हाला आम्हाला येते का? आपण आज जे ऐश्वर्य भोगतोय आपल्या घरामध्ये, आपण म्हणतो ना स्वर्गासारखं सुख आहे. बरोबर आहे. मग स्वर्गासारखं सुख असल्यावर तुला भागवतात रामायणामध्ये येऊन बसा वाटणार का? नाही. पण जेव्हा जेव्हा माणसाला दुःख येतं तेव्हा तेव्हा भगवंताची आठवण येते. तारकासुर मातला, त्यानं स्वर्गावर आक्रमण केलं. इंद्राला वाटलं आपली गादी जाती काय की, आपली सीट जाती काय की, म्हणून मग धावत 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 सगळे नारायण भगवंताकडे आले. नारायण भगवंताकडे आल्याच्या नंतर सांगितलं, बाबा रे माझ्या हातात काही नाही. मग काय करावं लागेल? त्याच्यासाठी एकच मार्ग आहे म्हणले, की तारकासुराला मारणं. मी काय मारणार नाही म्हणले, माझ्या हातून त्याचं मरण लिहिलेलं नाही विधीनं. मग कोणाच्या हातून आहे म्हणले? शंकराच्या पुत्राच्या हातून.
कोणाच्या हातून? शंकराच्या पुत्राच्या हातून. सगळ्या देवांना कपाळावर हाणून घेतलं. शंकराच्या पुत्राच्या हातून. त्याला बायकोच नाही राहिली म्हणले तर मग पुत्र कुठून होईल? म्हणले त्याला अगोदर शंकराला राजी करा लग्नासाठी, त्याला बायको मिळवून द्यायची आणि बायको मिळवून दिल्याच्या नंतर मग काही वर्षांनी मुलगा होईल आणि मग काही दिवसांनी तो मोठा होईल आणि मग मारेल. अरे बापरे म्हणले एवढा वेळ लागणार होय तारकासूर मारायला? हो म्हणले एवढा वेळ लागणार. किती वेळ लागला तरी हरकत नाही म्हणले. 4:30-5 वाजेपर्यंत मात्र नक्कीच तारकासूर मरते. किती वाजेपर्यंत? 4-5 वाजेपर्यंत. काळजी करू नका बस. सगळे देवी देवता जे आहेत ते शंकराकडे आले. शंकराची विनवणी करू लागले. देवा समाधीतून जागे व्हा, देवा समाधीतून जागे व्हा. हे भोले, हे भोले शंकर पधारो, हे भोले शिवजी पधारो, बैठे छुपके कहाँ जटाधारी पधारो, हो जटाधारी पधारो, बड़ा संकट यहाँ, हे भोले शंकर पधारो. सर्वांनी ताली वाजवायची, ताली बघा. हे भोले शंकर पधारो, हे भोले शंभू पधारो, बैठे छुपके आओ भोले दादा, हो भोले दादा, बड़ा संकट यहाँ, हे भोले. प्रभु सगर जी प्रभु सगर जी भिक्षा जन कल्याण की, भिक्षा जन कल्याण की, इच्छा पूरी करो गंगा स्नान की. हे भोले शंकर पधारो, हे भोले शिवजी पधारो, बैठे छुपके आओ भस्म मैया, हो भस्म मैया, बड़ा संकट यहाँ, हे भोले. भगवान शंकराची सर्व धन्यवाद. रसिक श्रोते असले ना बस. मी काय म्हणतो, लय गर्दी असण्यापेक्षा कमी असावं पण दर्दी असावं. लोक दर्दी पाहिजे.